आम्ही आज खुशीला तोंडाला लावायची मुलतानी माती सांगितली होती. अच्छा ठीक आहे. आणि खुशी हेअर मास्क घेऊन आली. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. पी देऊन दे. आज आमचे मम्मी पप्पा आणि तुषार गावाला गेले. फक्त आम्ही 4 जण घरी आहे. दीदी, तशू, मी आणि ध्रुव. बघा सकाळी सकाळी कशी मस्ती चालू आहे. कृष्णा दादाला बोलवलं होतं आम्ही झोपायला, कारण आम्ही घरी एकटेच होतो म्हणून कृष्णा आणि ज्ञानबा झोपायला आला होता. बघा दीदी कशी इथे लहान मुलांसारखी डुमडं वाजते. बघा हा कसा पडतोय कॅमेरा. काय झालं तुला? कोण मारतय? माऊ मारते. पी देऊन दे मम्माला. जाऊ दे. पी देऊन दे. पी दे ना मम्माला. प्लीज प्लीज प्लीज. मम्मा आहे तिथे. अरे बापले. पी देऊन दे. बाय करून दे. रोज आम्हाला मम्मी आयती चहा देते. आज आम्हाला चहा ठेवायला लागते. चहा पिते. नुसतं पोह्याची पण सामग्री तयार केली मी. आता पोहे करायचे आम्हाला. तसं तू पोहे खाशील काय? ध्रुवले पण ताटली ध्रुव. बरं देते ध्रुव. मस्त. हे बघा सकाळ सकाळी काण झालेलं आहे. मम्मी असती तर आता शिव्या भेटल्या असत्या. तू काय करायला पाहिला आज? या पाण्याकडे देखा मामा. नाही मी त्यांकडे देखत नाही. हा हाय हा याच्या क्यूटनेस मध्ये सगळ्यांचे काम बिघडवतो काय. नाही तर ध्रुव कुठे गेला? ध्रुव बाहेर गेला खेळायला. तू पण जाय. हा पंख्याच्या हवा खाऊ न जाय. मी तोपर्यंत मस्त पोहे करते तुला खायला. हा बेटा. हा ध्रुव येतोय आता. मी बोलवते त्याला. हा बोलवते. हा तू जाय पंख्याची हवा खाय. पै पै. रोज या टाइम पर्यंत भाजी भाकरी धुणं सगळं होऊन जातं. आणि आज आम्ही नुसतं चहा नाश्ताच करतोय फक्त. सारा बेटा तिकडे दूर होय. एवढा घाबरतो तू? बापरे. गाडी आली बघ. फोन आलं. दादा आहे का आपला? गाडीवर बसतोय. काय तर गाडी कोणी आणली? आले त्याचे शेंगदाणे कशाला टाकतोय तू? देखतचे तुला दिले ना मी खायला. पोहे पोहे खायचे आता. मावशी बाय काय बनवते पोहे छान छान. तो पाय कसा खेळतोय मम्मी सोबत पाय. आणि तू अनुसार रडतो दिवसभर. तुला फक्त रडायला येतं बस. आणि हा कसा खेळतो बघा. बेटा तसे पोहे नाही केव्हा देतो पण. या मग तुम्ही पण पोहे खायला सकाळी सकाळी मस्त नाश्ता करू. पोहे खायच्या आधी तशूला ताण लागली. बेटा तू 1-2 घास खा तर खरी. मग मम दिलं तुला मी. खाल्लं नाही काय नाही मम मागतोय. नुसतं पाणी पाहिजे. नंबर झाला. या टायमाला आमचं जेवण वगैरे होऊन जातं. आमचे घर पुसले जातात. आणि आम्ही आज स्वयंपाक करतोय कारण आमची मम्मी आज घरी नाहीये. येडी. हा थंड करून देऊ का? मामा येतोय. हा मामाला कॉल केला ना आता आपण. 2 दिवसात येणार आहे मामा. घरी ना मामा.
हा 2. हा. फोन बघ कसे मला छान येत मला. खाऊन बघ ना मग. माझ्या हाताने नाही खात का तू? तुझं खात. तशांचे तिकडे मोबाईल बघताय आणि आम्ही इथे लपून छपून लेमन पितोय कारण त्यांना सर्दी आहे. काय चालू आहे रे तुमचं रे? झोपायचं सोडून दिलं नी. बघ ध्रुव इकडे बघ. हा झोपत नाही. काय पाहिजे तुला? घुर पाहिजे मला पी दे मग एक. फोन करेल. तर आम्ही आमच्या घराचं काम चालू आहे सध्या थोडं. तर ते काकांना झाले चहा ठेवायची. एक काका बिना दुधाची चहा घेतात तर त्यांच्यासाठी बिना दुधाची. एक काका दुधाची चहा घेतात त्यांच्यासाठी दुधाची करायची. वेगवेगळी चहा करते आणि अद्रक लावत कुठे ना अद्रक इथून अद्रक इतना खिसो की उड़ी जाए. तो काही बी काही ना काही करी राणी बरं का कशाला. तर आम्ही आता 1 कप पाणी आणि 1 कप दूध. आपण बी लेणार आहेत ना. अजून थोडस दूध. 2 कप दूध 2 कप पाणी अशी आमची चहा असते. बेटा काय झालं म्हणजे मावळूला? आली मी थांब. हो 2 मिनिटं लावून देते मी. हा दादाला फोन दिला तू बघायला. काय केलं बेटा तू? फोन दिला दादाला. पप्पी देऊन दे मग मला अशी. पायल तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे. असा हात करी देखा. दिस इज माय हँड. पण काय करू ते असं. हो गया हो गया. सर मी चहा दे. खोकला चाटली. काय शोधते तू आता? काही खायला भेटेल. काहीच नाही. पाव असतील पाव. कोणी नाही करतो. कोणा दारचं दुकान होतं. बोर लावून देऊ का? चहा पिऊन घे मग पहिले. पिऊन घे हळू हळू. मी आणि दीदी मस्त मोबाईल बघत होतो आणि म्हणत होतो केवढ्या वेळपासून एवढी शांतता कसं काय घरात. तर शांतता का होती मी तुम्हाला दाखवते. बघा हे काय करताय आता. बघा यांचे कारनामे. पाणी सांडताय आणि ब्रशने घर साफ करताय ते. आम्ही तेच म्हणत होतो की घरात एवढी शांतता कसं काय. आज पोचा मारला नाही ना म्हणते. आज आम्ही घराला पोछा मारला आणि तर ते मारताय. वा 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 वा. काय करतोय ध्रुव तशू? इकडे बा इकडे बा. फटके देऊ ना मग अशी रिकामं काम करता का? बघितलं दिवसभर असं चालू असतं यांचं. सकाळपासून घराला पोछा मारला नव्हता कारण बाहेर काम चालू आहे आणि सिमेंट घरात उडत आहे. तर असं पण खराबच होणार होतं त्यामुळे मारला नव्हता. पण आता संध्याकाळ झाली त्यामुळे म्हटलं पोछा मारून घेऊ. घरामध्ये घाण झाली सगळी. टाइमपास. पायलला स्किन केअर करायची होती पण हे बघा. दिस इज स्किन केअर. नको ग.
आईला नाव सांगू आपण ना जाऊ दे. हे पण हा कोण आहे रे? भावलाय आपण नुसता. पाहिला इकडे जा. कुठे जायचंय बेटा? तशू थांब बेटा मी इथे ना साफ करते मग खेळू आपण हा. देऊ काय करतोय? माती माती खेळतोय तू. तशू काय करतोय तू? दगड फेकतोय का? ते खडे काढतोय का वेगळे? तुला त्रास देता का ते? हा तुला त्रास देता तशू? बाती घ्या बाती. अशी डोक्यावर धरून चला दोघं हातला चला. काय आहे तशू? आता शेंगा. तशू कसं तोंड करा. बाती असे पकडले बाय असे पकड गणेश बाती. थोडतानी येते का? बापले काय लावतोय? लोणचं लोणचं लावतोय डोक्याला. लोणचं लावतोय. लोणचं डोक्याला लावता का? तेल लावता ना? पी दे मम्माला. पी दे पहिले. हक कर पहिले. हक कर पहिले. हक कर पहिले. आशीर्वाद राहतो. हक कर. जो तू काय करतोय रे? बा वा बाय करून दे. बाय असं कर. बाय बाय. बाय कर असं. जसं तू बाय कर ध्रुव. तसू बाय. पप्पी पण द्या. पप्पी. भेंड्यांची भाजी करायची आपल्याला आता. फेकायला चालला का बेटा? फेकायला चालला का तू? हा ठेवून दे मग. बघा आमचं तसू कसं घरचं काम करतो. छोटासा आहे पण करतो तू. ठेव माहिती ते. बास ठेवून दे. चला गुड बॉय. काय मम्मी त्या गाव जाणार ना मेंढ्याची भाजी कर म्हणजे पाणी टाकलं होतं. मी बाबांना करून आता खायला ती पण. हो बापरे. मेंढ्याची भाजी मग पाणी टाकली खादी बरं होते तेच नाही. एवढे मोठे बागी व्या ब्लॉग देखी बागी देखल्या जातो ना कारणामध्ये सांगायला ना. तू पण टाक देव थोड चालू. दाखली होती मी आता मोठी. एक मिनिट तसं हे कोणी सांडलं? हे तिखट कोणी सांडलं बेटा? हा इकडे बघ ना. थोडी सांडलं ते मी सांडलं. मग माझ्याकडनं पडलं ना ते. मग काहीच करत नाही तू गुड बॉय. तसं तू सांडलं ना. मी सांडलं. तर म्हणजे भाजी तर केली मी. चहा पण नाहीच ठेवली पण तिथे फक्त गरम करते तिला. कारण मला त्या घाम येत होता तिथे बसून बसून जास्त. तिला म्हटलं तू गाळून दे आता तेवढी. तिला असं वाटत जसं मी तिनेच केली मग चहा. आणि ती चहा मी केली.
बरं तू नाही करेल 3 कप, एक दीदीचा, एक माझा आणि एक गायत्रीचा. तुमचा नाहीये. तुम्ही आता जेवण करताय ना, भेंडी खातोय ना तू. तसू रडत होता त्यामुळे आता भाकरी मी टाकणार आहे. तसं तर मला भाकरी जमतात, पण मी आज खूप दिवसानंतर टाकणार आहे. ती कशी येते काय माहिती. तुम्हाला दाखवते मी, चांगली आली तर दाखवेल, नाही तर नाही दाखवणार. बाय बाय बाय. हा तर गाईज असा आमचा टाइमपास चालू आहे. ही आमची गॉसिप टीम आहे. नानबा तोंडाचा दुर्गेश ब्रदर. हा आमचा सॉरी दुर्गेश भाऊ आणि तो कृष्णा भाऊ आणि हा कृष्णा. अरे तोंड दिकू द्या रे भाऊ न. भावाचं तोंड दाखवा. आ. ओ पा काय कर तेल वाढणं म्हणा, तोंडवर काही बिजायचं ना. कशी काय चाकू असं वळलं मानले चाकूला राहतो डायरेक्ट. आम्ही आज खुशीला तोंडाला लावायची मुलतानी माती सांगितली होती आणि खुशी हेअर मास्क घेऊन आली. इकडे तोंड दाखव तुझं. तोंड दाखव. कॅमेरा मध्ये की बोल. ब्रँडेड मध्ये घेऊन जा. अरे डोकायला लवकर बरं की मी पावडर मी तुम्ही मस्त म्हणता बघ ते फॉर्म माझ्याकडे. काय झालं तसू एवढा आप करतो डायरेक्ट. ध्रुवने तशूला मारलं तर तशी दादागिरी बघ व्हिडिओ बघत ना मी करा तशी ध्रुवला घाबरवतोय. आज चालू का म्हणजे आहे तुझी बाबा बस शांत. नको बांध नको. अरे नको लागून दे दादाला. एवढा राग तू बोल नको म्हणे शांत बस. मी बोलू नको का काही मध्ये. डान्स मजा केलीस पण डायरेक्ट नाही. मग आवाज चल आवाज उचलू का म्हणे टाकू का टाकू तर हाफ म्हणजे नको बेटा दादा आहे आपला. बघत मी कर ना तू सोड म्हणे पाहिजे तर नाही पाहिजे. बस बस पाय नको आपलं. बस शांती शांती शांती. नाही सोड सोड. काय बा? काय होऊन गेलं तशी. संताप. बस बस शांती शांती. मला मार ये नी दादा सोड बघतो माझी बाजू बाय. मामा आवरले मामा वाले. आणि मामा मग? मला आवरले आज तू. काय झालं रे फटाके फुटताय. चला मग आता आजचा ब्लॉग इथपर्यंतच. तुम्ही इथपर्यंत माझा ब्लॉग बघितला त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि आता मी ब्लॉग यासाठी टाकत नाही आहे कारण तशीची तब्येत तर तुम्हाला माहिती आहे खराब होती त्यामुळे. आणि मम्मी पप्पा ते पण गावाला गेले तर त्यांना आम्हाला एकटं सांभाळावं लागतं. त्यामुळे रोजांचं ब्लॉग टाकणं शक्य नाही आहे. तर 2 दिवसात 4 दिवसात टाकू आम्ही. पण तुमचा असाच सपोर्ट असू द्या आम्हाला. चला मग जय खानदेश. गुड नाईट.